ह्युमन मेटान्युमो व्हायरस हे चायनाकडचं नवीन पार्सल नाही आहे. 2001 पासून HMPV सगळीकडेच आहे. चायनामध्ये फक्त त्याच्या आता केसेस खूप दिसायला लागल्यात. आपल्याकडे पण थोडे थोडे पेशंट सापडायला लागलेत. पण त्याचं संक्रमण कोविड एवढं नाही आहे किंवा तेवढा सिरियस तो आजार नाही आहे. थंडीमध्ये जनरली कसं सगळ्यांना फ्लू होतो किंवा सर्दी खोकला ताप, थोडा श्वासाला त्रास, छातीत कफ भरणे अशी लक्षणं उत्पन्न होत आहेत. फक्त जी तान्ही बाळ आहेत किंवा जी लहान मुलं आहेत, म्हातारी लोक आहेत किंवा जीर्ण आजारांनी ग्रस्त रुग्ण आहेत किंवा ज्यांना स्टिरॉइड्स वगैरे अशी औषधं चालू आहेत त्यांच्यात ही लक्षणं जास्त त्रासदायक ठरत आहेत. तर आपण काय काळजी घेऊ शकतो, तर बेसिकली जेव्हा सर्दी खोकला असेल तेव्हा तर मास्क वापराच. तुमच्या ओळखीत कोण असे लोक असतील तर त्यांना भेटताना मास्क वापरा. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. आणि बाकी सगळे आपण हायजीन जे आहे हे कोविडमध्ये घोटून पेलेलोच आहेत. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही पूर्ण सुज्ञ आहात त्या दृष्टीने ह्या गोष्टी सांभाळा की ज्याचं संक्रमण आपल्याकडून होणार नाही. एवढी काळजी घ्या आणि घाबरायचं काहीच कारण नाही. धन्यवाद.